काय म्हणले बघा, a body is projected vertically upward from the earth surface with velocity 2v. बरोबर. Here v is escape velocity from earth. Escape velocity म्हणजे काय, मिनिमम वेलॉसिटी जी दिली तर काय होतं, इट एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग त्यापेक्षा जास्त दिले मग ते पुढे जाणार. म्हणून काय विचारलंय, वेलॉसिटी ऑफ ऍट विच बॉडी एस्केप द ग्रॅव्हिटेशनल पुल. कसं सॉल्व्ह करणार सांगा. A velocity and in term of escape velocity and radius ओमेगा असं काय दिलं ऑप्शन. ओके, बरंच बघितल्यानंतर कळतंय की ऑप्शन ए बी किंवा डी मध्ये असणार इन टर्म ऑफ एस्केप. ओमेगाचा संबंध नाही यामध्ये. बरोबर. मग कसं सॉल्व्ह करणार, तर अवघड नाहीये, फक्त बॉडी इज प्रोजेक्टेड विथ हाऊ मच वेलॉसिटी 2v. बरोबर. आणि एस्केप वेलॉसिटी किती आहे, v आहे. वेलॉसिटी ऍट विच बॉडी एस्केप द ग्रॅव्हिटेशन पुल. ओके, दोन वेने सॉल्व्ह करू शकतोय. मग सिंपल वे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, प्लस प्रोजेक्टेड कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन काय आहे, ह्यामध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन दिले किती, हाफ एम इंटू 2v². बरोबर आहे का नाही. बरोबर. एवढी दिले म्हणजे किती दिले, प्लस 2² 4 डिवाइड बाय 2 2 मे 2 मास इंटू वॉट v² दिले. बरोबर आहे. आणि एस्केप करायसाठी कायनेटिक एनर्जी टू एस्केप फ्रॉम अर्थ सरफेस किती लागते, हाफ एम v². एवढी लागते आणि एवढी दिले, मग एक्स्ट्रा राहिली किती, काय करणार. आपल्याला कायनेटिक एनर्जी ही एवढी लागते टू एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशन फील्ड केई, बट ऍक्च्युअली दिले किती, एवढी. आणि विचारलं काय, as velocity with which it escape from gravitation pull. एवढी मिनिमम लागते, त्यापेक्षा जास्त दिले, मग करणार कसं, फाईंड करणार ते जास्त. डिफरन्स एवढी पाहिजे आणि एवढी दिले, मग डिफरन्स घ्यायला पाहिजे ना. मे 2 मायनस काय येणार, हाफ. 2 मायनस हाफ, ओके. 4 मायनस 1 3/2. ते कायनेटिक 2 गेट कॅन्सल आणि स्क्वेअर रूट मध्ये √3v. ऑप्शन इज सी. ओके, इज इट क्लिअर. बरोबर. तर कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्टेड ही प्रोजेक्टेड केली आहे. आणि दिस वन, ओके, केई टू एस्केप. बरोबर. ही एवढी लागते आणि त्यावेळेस जास्त दिले, and therefore असल्या कायनेटिक एनर्जी ऍट विच बॉडी एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड or earth gravitational pull, kinetic energy
at which body escape, kinetic energy at which body escape from earth gravitational field. लिहा केई इज केई पी मायनस केई पी एवढी एक्स्ट्रा दिले लागली गेली एवढी एनर्जी एवढी केई ऍट ई कायनेटिक एनर्जी आता आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं नाही आपल्याला फाइंड काय करायचं आहे वेलॉसिटी म्हणून हाफ एम व्ही स्क्वेअर लिहिलं बघा ओके इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर त्यामुळं हाफ एम व्ही स्क्वेअर आणि इकडं एम व्ही ई स्क्वेअर काय राहिलं 2 मायनस हाफ 2 मधनं 0.5 गेलं एम गेट कॅन्सल मग व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू 2 मायनस हाफ किती येणार इट इज 3 बाय 2 as 2 also get cancelled from both sides and by taking square root v आलं root 3v असा आपण प्रॉब्लेम डिस्कस केला होता काय इज इट क्लिअर